प्रतिभावंत संघ आपल्याला पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला टीम दिवा कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल लियाना जियांश युग 11 टीम बामणडोंगरी. टॉस तेजस म्हात्रे बामणडोंगरी संघाने जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. 3 षटकांचा सामना, 18 चेंडू असतील प्रति एका इनिंग मागे. अँड वी आर ऑल अवेटिंग अ मेमोरेबल मॅच. जो संघ क्वालिफाय खरं तर होईल, म्हणजे जो संघ जिंकेल तो सुपर 3 साठी क्वालिफाय होईल आणि किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं टीम नवजीवन मुलेखंड सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. कालच्या रात्रीमध्ये टीम नेरे हा संघ क्वालिफाय झालाय. आमच्या सागरजी मांडवकर यांचं हे गाव, आपण त्याही गोष्टीचा उल्लेख करूया. आणि आजच्या रात्रीमध्ये हे 2 संघ जे खेळ करतायत, जे पहिल्या 2 मॅचेस जिंकलेत आणि विजयाचा एक जबरदस्त आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये ते 2 संघ खेळ करताना पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सना आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि करूया या मॅचला सुरुवात. आणि पूर्वार्धामध्ये 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. षटकांमध्ये आपण थोडी तफावत केली आहे कारण वेळेचा अभाव. चला चेंडू द्या, चेंडू मैदानामध्ये द्या. दोन 2024-25 चला ओमी, मेक इट लिटिल फास्ट, थोडी घाई करा. नवीन सीझनची सुरुवात फार छान राहिली आहे. आतापर्यंतचा प्रवास ओमिकिनीचा जबरदस्त राहिलाय. ओमिकिनीबद्दल आपण थोडी चर्चा करू. आपण टीम बामणडोंगरी या टीम बद्दल. मागच्या काही 3 वर्षामध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या गुणतालिकेमध्ये आपण पाहिलं तर अव्वल क्रमांकाचं नामांकन, म्हणजेच प्रथम क्रमांकाचं, खरं तर प्रथम क्रमांकावर जे नेहमीच विराजमान पाहतायत तो संघ टीम जीवदानी बामणडोंगरी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात 2 हात करताना नवी मुंबई पंचक्रोशीमधील एक दिग्गज संघ, जिथे आपण पाहतोय की दोन्ही संघांमध्ये चांगल्या क्वालिटीचे फलंदाज, चांगल्या क्वालिटीचे गोलंदाज आणि चांगलं क्रिकेटची समर्पकता दाखवणारे क्षेत्ररक्षक आहेत. आणि दोन्ही टीमकडे खरं तर चांगलं नेतृत्व करणारे खेळाडू आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच चांगली रंगेल यात शंकाच नाही आहे. परंतु या मॅचला खरं तर प्रेक्षक रसिक जे काही आत्तापर्यंत रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात 3 वाजत असताना जे एन्जॉय करत आहेत त्यांचा आभार व्यक्त करून आपण स्पर्धेतील या क्वालिफायर मॅचला करूया आपण सुरुवात. संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला ॲज अ मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. रोहन पाटील सर त्यांना जॉईन होत आहेत. आणि पहिला गोलंदाज मागच्या मॅचमध्ये ज्यानं मेडन षटक हाताळलं त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. नाव आहे आदित्य पाटील. ओमिकेनी हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. डेव्हिड मिलर, त्याचा स्टान्स, त्याचा फुटवर्क आणि अगदी किलर मिलर 2023 या स्पर्धेमध्ये राज्यमंत्री चषकामध्ये त्यालाही खरं तर निकनेम दिलं गेलं. बॉल हवेमध्ये आणि मोठा मासा गलाला लागलाय. इट्स अ बिग विकेट इन द मॅच. ओमिकेनी बॅक टू द डगआउट. गोल्डन विकेट. गोलंदाज आदित्य पाटील.
तमाम नवी मुंबईकर, तमाम दिवा कोलेवाड्यातील अनेक रसिक प्रेक्षक आता फार नाराज असतील, कारण उमी खेनी बाद झाला. पूर्वी असं असायचं ना की सचिन रमेश तेंडुलकर सर जेव्हा बाद व्हायचे, भारतातल्या अर्ध्याहून अधिक टीव्हीज बंद व्हायच्या, ते मॅची पाहायच्या बंद करायचे. आजही तसंच होतं. बरेच खेळाडू, बरेच आपले रसिक प्रेक्षक जेव्हा रोहित शर्मा बाद होतो तेव्हा ते खरं तर मॅच सोडतात आणि अगदी शेवटची 5 षटकं पाहायला येतात, ज्याच्यामध्ये हाणामारी होते. गिरीश सावंत गेलेत. इनसाइड आउटचा एक अतिशय आकर्षक फटका. गिरीश सावंत गतवर्षी राज्यमंत्री चषकामध्ये त्यांनी चांगला खेळ केला, अनेक चौकार षटकार त्यांनी लगावले आणि तोही एक आक्रमक खेळाडू आहे ज्याच्या धाटणीतले अनेक फटके हे पाहण्यायोग्य असतात. असा गिरीश सावंत मैदानाच्या आतमध्ये टीमचं काउंट त्यानं ओपन केलंय. एक बाद एक अशी संथ सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ओमी केनी बाद झालं. ओमी केनी संघाचा मोठा फलंदाज बाद झाला. आता जबाबदारीचं ओझं आलंय ते या 2 फलंदाजांवर. आदित्य तयार आहे, एज लागलाय, बॉल गेलाय फ्लाय स्लिप मध्ये, तेजसला चकवलंय बॉलनं, हुलकावणी दिली. तेजस उजवीकडून डावीकडे आतमध्ये येत होता. मला वाटतंय कदाचित ट्विस्ट झालाय अँकल. जास्त इजा असेल तर आम्ही जरूर सूचित करू की आपण दखल घ्या. थोडं मैदानाच्या बाहेर आला तरी चालेल. संघाचे सरसेनापती आहात आणि जास्त दुखापत असेल तर 12th मॅन लगेच जा. रिलीफ स्प्रे असेल तर लवकर घेऊन जा. तेजस मैदान सोडणार नाहीये. तेजसला थोडी दुखापत झाली पण लगेच ते उठले, सांगते आय एम ॲब्सोल्युटली ओके, आय एम ऑल फाईन. संघाचे सरसेनापती, संघाची बांधणी त्यांनी केली. युवकांना खरं तर लीड केलं, युवकांना एकत्र आणलं, त्यांना पैलू पाडण्याचं काम केलं, शिस्त दिली आणि क्रिकेटमध्ये प्रोफेशनलिझम काय असतं ते त्यांनी सांगितलं. नुकतीच रतनबुवा स्पर्धा झाली, तिथे मात्र द्वितीय क्रमांकाचं नामांकन त्यांना मिळालं. त्याच दिवशी कराव्या आमच्या गावात खासदार चषक ती स्पर्धा झाली, तिथेही फायनलमध्ये तेच 2 संघ होते आणि तिथेही रिझल्ट तोच पाहायला मिळाला. द्वितीय क्रमांक तिथेही मिळाला आणि अगदी आपण पाहिलं की यंदाचंही सीझन मी म्हणेन भरपूर गाजाबाजा या टीमचा पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टिक बॉल, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना पंच तटस्थ आणि बॅटिंग टीमकडनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि टेक्निकल टीमच्या सपोर्टनं आपण पाहणार आहोत. आम्ही मनीषजी ठाकूर दादांना विनंती करू की आपण आमच्या समवेत या, आपण या स्क्रीनवर आपण या व्हाईटच्या आपल्याला या बॉलच्या आपल्याला पडताळणी करायची. व्हाईट बॉल आहे की आहे फेअर बॉल. मनीषजी ठाकूर आपण असाल तर या क्विक. मनीष दादाने आज गेली 3 रात्रीमध्ये स्पर्धा 3 रात्रींची आहे, परंतु ही 30-35 दिवसांची मेहनत आहे. त्या मेहनतीला आज न्याय मिळाला आहे. स्पर्धेच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना आपण नामोल्लेख करूया. सुनीलजी ठाकूर ग्राम सुधारण मंडळ अध्यक्ष, हेमंतजी ठाकूर महालन विभाग अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे युवा आणि या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट ज्यांनी फार छान सांभाळलंय. अतिशय शांत संयमी राजकीय वर्तुळामधलं युवा नाव, त्यांचे आपण उल्लेख करूया. आशुतोष म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे आपण उल्लेख करूया. लीगल फेअर बॉल, चला मॅच सुरू करा. निलेशजी तांडेल जसकार गाव काँग्रेस अध्यक्ष, त्याचबरोबर राजेशजी म्हात्रे उपाध्यक्ष जसकार, त्यांचे आपण उल्लेख करतोय. आणि या सर्वच युवकांनी आज एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या विभागातील स्पर्धा, त्या स्पर्धेचा उल्लेख आपण करतोय. जितका वैभवशाली परिसर तितकी वैभवशाली स्पर्धा. बॉल हवेमध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. गिरीश सावंत बॅक टू द डगआउट. कल्पेश ठाकूर केटी यांनी पकडला हा झेल. बॅट्समॅन
या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी खरं तर कूलर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंना सर्वोत्तम बक्षिसे सुद्धा मिळतात. आणि अर्थातच जो बेस्ट देईल त्यांना बेस्ट मिळणार. कोण असेल बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज. क्रिकेटमध्ये या सर्व काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अर्थातच मैदानामध्ये उतरण्या अगोदर संघाची उत्तम बांधणी करणं, नाणेफेक जिंकणं, जिंकल्यानंतर उचित निर्णय घेणं, तो निर्णय उत्कृष्ट सिद्ध करून दाखवणं, खेळ करत असताना परिस्थितीनुसार, कंडिशननुसार डावपेच रचणं, गेमची स्ट्रॅटेजी कंडिशननुसार एक्झिक्यूट करणं, जिथे बदल हवा आहे तिथे काही अंशात्मक बदल करणं, हा व्हाईट बॉल आहे. आणि खरं तर आपण जिंकेपर्यंत आपल्या परीनं 100% आपल्याला कसे देता येईल ते मात्र देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व काही गोष्टी मैदानामध्ये करणं हे खेळाडूचं कर्तव्य असतं. आणि तसं जर का झालं तर तुमच्या टीमला खरं तर यश मिळेल. चकसाठी आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतो, बरोबर. आपण स्क्रीनवर DRSच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुन्हा आम्ही मनीष दादांना इन्व्हाइट करू. आपल्यासाठी थोडी एक्सरसाइज आहे. रात्रीचे 3 वाजलेत. गेले काही 3 रात्र तुम्ही झोपलाही नसाल. दिवसभरामध्ये कदाचित तुम्हाला तितकीशी पुरेशी झोपी मिळाली नसेल. परंतु पुन्हा आम्ही पाहिलं गेलं तर इट वॉज अ फेअर. पुन्हा एकदा हा डॉट बॉल आलाय. कल्पेश ठाकूर आउट स्विंग बॉल. डावखुरे हाताचे गोलंदाज, आउट स्विंगिंग बॉलिंग. मी सर्वोत्तम देईन हे नेहमी ठणकावून सांगणारा बामणडोंगरी संघाचा अजून एक कल्पक, जादूगार आणि एक्सपिरियन्स गोलंदाज. पुढ्यात टाकला, पुढ्यातनं उचललाय विराजनं. सेल ड्रॉप, बॉल जाईल सीमारेषेलगत, अडवला जाईल. तोवर मात्र 2 धावा अंकित होतील. सिंगल डिजिटमध्ये आहे धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दिवा कोलीवाडा संघाचे अनेक समर्थक आता नाराज असतील, कारण किमान एका बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या या मॅचमध्ये मी म्हणेन जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झाली नाहीये. आणि त्यामुळेच धावसंख्या फक्त 5 पाहायला मिळतीये. संत सुरुवात. आता ड्राईव्ह केलाय बॉल. पाहूया किती इलिव्हेशन आणि किती डिस्टन्स कव्हर केलंय. बॉल अडवलाय. जबरदस्त फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झाला. आमच्या दृष्टिक्षेपात आला नाहीये. रसिक प्रेक्षक आम्हाला जेस्टर दाखवतात की हा झेल होता, कारण आमच्या समोर खरं तर 4 बेस, 2 टॉप आपण असं म्हणूया. एक साऊंडचं सेटअप आहे, एक मोठं होर्डिंग आहे, समोर परावर्तित खरं तर प्रकाश आहे. आणि त्यामुळे आमच्या नजर कैदेत हे आलं नाही. 2 मिळतील. रणसंख्या 2 मोर ॲडिड इंटू द टोटल 7. यावेळेला सरस सोडून दिला. पंच अपडेट करतायत की हा व्हाईट बॉल असणार आहे. पंचांचं आम्ही कौतुक करू. 3 रात्रीमध्ये पुन्हा एकदा आज आपल्या समिती ते आहेत राजेंद्र घरत सर, नवीन शेवा, संदीप पाटील सर जासी उरण, रोहन पाटील सर खरं तर बोकडविरा. क्लीन बॉल. मागचं दार का उघडं ठेवलं? या गोलंदाजानं गेली कित्येक वर्ष असं केलंय. मागचं जर का दार तुम्ही उघडं ठेवणार तर मात्र चोरी नाही तर हा दरोडा टाकेल. गोलंदाज केटी कल्पेश ठाकूरनं अजून एक विकेट संपादित केली आहे. आणि षटक क्रमांक 2 मध्ये बॅट्समन बाद झाले ते विराज. आणि एकूण धावसंख्या फक्त सिंगल डिजिट 8 फॉर द लॉस ऑफ 3rd विकेट. बॅटिंग करणारी टीम दिवा कोलीवाडा वर्सेस आपण पाहताय लियाना जियान्श युग 11 टीम जीवदानी बामणडोंगरी. करणाऱ्या टीमसाठी पॉझिटिव्ह स्टार्ट झाली आहे. ही पॉझिटिव्ह सुरुवात आहे, कारण प्रबल महत्त्वाकांक्षा असलेले अनेक खेळाडू जे व्यावसायिक खेळ गेले कित्येक वर्ष खेळतायत
ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये याच टीमचा दबदबा आहे. हे संघ, हे खेळाडू आज पुण्याच्या आपल्या गावच्या टीमसाठी खरं तर आपल्या या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये या पोलमधून खेळ करत असताना आपली गुणवत्ता, पोटेन्शियल, कॅलिबर हे सर्व काही त्यांनी सादर केले. आणि या मॅचमध्ये पुण्याच्या बॉलिंग ट्रॅकवर आदित्य, ज्यानं पहिलं षटक फेकलं, फक्त 2 धावा खर्च केल्या. कल्पेश ठाकूरनं दुसरं षटक फेकलं, 6 धावा खर्च केल्या. आणि एकंदरीत काय तर 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 8. अजूनपर्यंत एकही एक्स्ट्रा रन म्हणजेच नो वाईट बॉल, 2 वाईड आलेत. म्हणजेच अगदी लघुत्तम धावसंख्या वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाली आहे. जीत खोत, पहिला बॉल ऑन ड्राईव्ह, कडक फटका आणि येईल हा. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पाहूया पंच काय डिक्लेअर करतील. चला, तिथे आमचे रसिक प्रेक्षक आहेत. चला, आमचे व्हॉलेंटियर्स पहा आणि पंच आपण पाहणार आहोत. थांबा थांबा, ऐका ऐका, उगीच घाई करू नका. टेक्निकल टीमचा आपण सपोर्ट घेऊया. पाहूया कॅमेरामॅननं काय टिपलंय. काहीशे प्रत्येक धावेचं महत्त्व आहे. जर का षटकार असेल तर किमान 4 ॲड होतील, म्हणजेच 2 धावून काढल्या होत्या. चला, आयोजकांना आम्ही इन्व्हाइट करतोय, कारण कॉन्ट्रावर्शियल डिसिजन आहे. आम्ही काल एका नाईट स्पर्धेमध्ये होतो खानावला, तिथेही असंच झालं. पण स्पर्धेचे नियम, नियमावली, आयोजकांचे काही नियम हे राखीव असतात. आणि पाहूया आपण आयोजकांच्या माध्यमातून ते काय पाहतायत आणि कोणता डिसिजन दिला जाईल. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. काँग्रेस कमिटी जसकार ऑर्गनाइज्ड काँग्रेस ट्रॉफी 2025. आज समालोचक म्हणून या स्पर्धेला लाभलेले आमचे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामधील नामवंत, प्रतिभावंत मराठीचे अप्रतिम समालोचक जयेश भोसले सर. त्याचबरोबर उरण पंचक्रोशीमधील एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक अतिश पाटील सर, त्यांनाही आपण ऐकलं. चला, आणि एक फेअर डिसिजन आलाय. राहुल साल्वी यांना आपण इन्व्हाइट केलं, पाहिलं, पडताळणी केली आणि एक फेअर डिसिजन दिलाय. का गेले 2-3 रात्रीमध्ये आपण या गोष्टीची चर्चा करतोय की ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि हेमंतजी ठाकूर सरांनी खरं तर त्यांनी पडताळणी केली, त्यांनी पाहिलं, निहालनी केली. 3 धावसंख्या काढली गेली. रणसंख्या झाली ती 11. 1-1 for 3. जीत खोत. यावेळेला मात्र ऑन द अप खेळायचं होतं, ऑन द राईस खेळायचं होतं. बॉल आणि बॅट मध्ये नाहीये संपर्क. पंच इशारा करतायत की हा व्हाईट बॉल धावसंख्येमध्ये होईल भर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचेल 12 या आकड्यावर. 12. सुरुवात थोडी डलमलीत झाली आहे. कधी कधी असं असतं ना की सुरुवात डलमलीत होते आणि शेवट झणझणीत होतो. ते पाहायला मिळेल का? अक्षयकडे आहे ताकद, परंतु यावेळेला फसलाय. फर्स्ट अटॅम्प मध्ये
हातांच्या ओंजलीमध्ये बॉल पडला, निसटला निखिलच्या हातातून, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यानं पकडलाय. फलंदाज होतील बाद आणि बॅट्समन क्रमांक 4 12 या आकड्यावर दिवा कोलीवाडा या टीमचा चौथा महत्वाचा फलंदाज बाद झालाय. अक्षय पाटील. मागच्या एका चेंडूवर विकेट आली आहे. 12 धावा, 4 विकेट्स, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. गुणलेखक आमचे परेश ठाकूर, करंजाचे. साहिल नाईक आलेत बॅटिंगसाठी. साहिल एक अतिशय प्रतिभावंत खेळाडू आहे, ज्याच्याकडे पुन्हा एकदा कौशल्य आहे, कसब आहे आणि या मॅचमध्ये तो इम्प्रेस करेल का, त्याच्यासाठी संधी आहे. नेहमी हे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा स्क्वॉडमधले पहिले टॉप ऑर्डरचे खेळाडू फलंदाज बाद होतात, तेव्हा मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरमधले फलंदाजांना चांगली संधी असते. यावेळेला आपण जरूर पाहिलं शॉर्ट थर्ड मॅन गली रिजनमध्ये फिल्डर पाहायला मिळाले. एक तर मिळाले, दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि क्विक स्विंग, तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल आणि 3 धावा मिळतील का? हो, 3 मिळाल्या. रात्रीचे 3:23 झालेत आणि अशा या रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात खरं तर ही नेहमीची आपली झोपायची वेळ. अशा परिस्थितीमध्ये खरे पाहता या 3 धावा करणं तितकं सोपं काम नाहीये. 3 काढल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन साहिल नाईक अँड हर्षल पाटील. एकूण धावसंख्या झाली ती 16 आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. साहिल ऑन स्ट्राईक. ओ कट अँड गॉन, एज अँड गॉन, सॉफ्ट डिसमिसल, बॅट्समन आउट. कॅप्टन टीम नवजीवन मुलेखंड, प्रतिनिधी या, रिपोर्टिंग करा. निळ्या रंगाची जर्सी परिधान केलेले खेळाडू आमच्या नजर कैदेत येत नाहीत. नवजीवन मुलेखंड, हर्षल गावंड आमचे मित्र. आला असाल तर लगेच आम्हाला अपडेट द्या, रिपोर्टिंग करून घ्या. आणि यानंतर आपण चिठ्ठ्यांद्वारे एका टीमला नशिबाचा कौल देणार आहोत. जो संघ ज्या टीमला बाय मिळेल त्यांना थेट फायनलमध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत. आणि 2 टीम्समध्ये एकमेव सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 3:26 झालेत. चला लगेच या. जीवदानी टीम बामणडोंगरी, लियाना जियांश अँड युग 11 बामणडोंगरी. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. ओपनिंग पेर लगेच उतरा. डार्क हॉर्स म्हणून ओळखला जाणारा संघ कधीही पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी नेहमी सज्ज असतो. ज्यांच्याकडे नेहमी आपण नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिलंय. क्रिकेट या खेळामध्ये जिंकण्यासाठी ज्या ज्या गुणांची गरज असते ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून, त्याच्यामध्ये पहिला आम्ही उल्लेख करू विल पॉवर, मनशक्ती.
त्यानंतर क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची चिकाटी, क्रिकेटचं साहस, क्रिकेटमधला आत्मविश्वास, कधीही हार न मानणारी शक्ती, या सर्व गोष्टीचं मिलन, संगम, कॉम्बिनेशन या टीमकडे आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि नेहमी एकमेकांना ते चांगलं कॉम्प्लिमेंट करत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बामणडोंगरी या टीमचा गेले कित्येक वर्ष सातत्यानं उल्लेख करतो आहे की या टीममध्ये चांगली हार्मोनी आहे, चांगला ताळमेळ आहे, चांगलं कन्व्हर्सेशन आहे आणि म्हणूनच एकमेकांचे चांगले मित्र, एकमेकांचे वर्गमित्र, एकाच शाळेत शिकलेले, एकाच कॉलेजमध्ये शिकलेले, एकमेकांच्या शेजारी राहणारे, एकाच गावात एकाच पाड्यात असणारे हे खेळाडू आज नवी मुंबई, उरण, उल्वे, पनवेल, रायगड, भिवंडी, डोंबिवली, कल्याण आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खरं तर विभागामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका खरं तर त्यांनी पसरविलाय. आपण उल्लेख करतोय जीवदानी बामणडोंगरी या टीमचा आणि त्याच टीमचा आपण जबरदस्त खेळ या क्रीडांगणावर आपण आज पाहत आहे. चला आणि नवजीवन मुलेखंड याही टीमचे प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. खरं तर रात्रीच्या प्रहरी ब्रह्मकमल, रातराणी, पारिजातक ही फुले फुलताना आपल्याला पाहायला मिळतात. कधी आजोबांसोबत किंवा बाबांसोबत काकड आरतीला जायची जर का संधी मिळालीच तर तुम्हाला ते पाहायलाही मिळेल. ही फुले रात्रीमध्येच तुम्हाला फुलताना पाहायला मिळतील. रात्रीचा खेळ आपण एन्जॉय करतोय. परिवर्तनाचा एक ध्यास घेऊन आपण काँग्रेस चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन पाहत आहे. स्पर्धेचं अंतिमची रात्र, अंतिमच्या रात्रीमध्ये चला खेळ लगेच सुरू होईल. कोणी एक्स्ट्रा टाइम घेणार नाहीये. चला 17 काढायचेत. चेंडू असतील 18 मध्ये 17 असं इक्वेशन. आपल्या नजर कैदेत आता पूर्वीसारखे चांदणे येत नाहीयेत. कदाचित फॉग, स्मॉग हे कारण असावं. आमचे हर्षद गावंड आलेत. उरण पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदा आम्हाला ज्यांनी लॉन्च केलं ॲज अ समालोचक म्हणून, आमच्या आवाजाला ज्यांनी पसंती दिली, आज भरपूर प्रेम मिळतंय. 2, 3, 4 वर्ष झाली. सर्वच श्रोत्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक करू. क्रिकेट हे आमचं पॅशन आहे. आज पुन्हा एकदा नवजीवन मुलेखंड हा संघ पुन्हा पाहायला मिळेल. नेरे संघ आपल्याला पाहायला मिळेल नाही. या मॅचमधनं जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. 1, 2, 3 म्हणजेच 3 बक्षिसं असतील. तृतीय, द्वितीय आणि चॅम्पियन. बेस्ट बॅट्समन, बॉल ऑफ फील्ड त्यांच्यासाठी कूलर्स, मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल. अँड द गेम इज ऑन. रफ्तार, गती, मागच्या मॅचचा मोमेंटम आणि या मॅच मधला आणि फलंदाजानं क्लास दाखवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. पहिला समय सूचक फटका आणि या फटक्यानं कॅरेबियन किंग ब्रायन लाराची आम्हाला आठवण करून दिली. जागेवरनं पिक केलं बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी मिड ऑफ क्लिअर करत असताना तो आत्मविश्वास होता ना, तो आत्मविश्वास आपण पाहिला. जबरदस्त फटका. क्लासिकल बॅटिंग स्टार्ट झाली आहे. सुरुवात धावांचा पाठलाग. फिर मारायचं होतं. लाईन आपण पाहतोय. संदीप पाटील सर आम्हाला अपडेट करते की वाईट बॉल आहे. संथ वारा त्वचेवर जाणवतोय. आकाशामध्ये एक चंद्र आहे. एक चंद्र, एक तारा, एक हलका निवारा, एक झुलुक, एक वारा, मंद मंद झुलुक. हा वारा आपण एन्जॉय करतो. या वाऱ्यासोबत क्रिकेटचा हा खेळ. अराउंड द विकेट ऑन दी एफ. यावेळेला इनसाइड आउट. ओहो, या हाही बॉल अगदी सहजतेनं
डीप कव्हर्स रिजन क्लिअर करतोय. अजून एक चौकार. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला आहे. असं म्हटलं जायचं की सौरव गांगुली दादा जेव्हा खेळ करायचे ऑफसाईडला किती फिल्डर लावा तुम्ही गॅप साधणार, तसाच हाही खेळाडू आहे. फक्त षटकार मारणं म्हणजे नाही आहे क्रिकेट. गॅप शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट, टायमिंग, तुमचा फुटवर्क, तुमचं स्टान्स, हँड आय हिटचं कोऑर्डिनेशन हेही क्रिकेट आहे. मेरिटनुसार खेळणं हेही क्रिकेट आहे. हा फटका फसलाय, बॉलर आहेत, आय विल टेक इट इज द कॉल आणि झेल टिपला गेला. बॅट्समन बाद संदेश गोंधली. 2 चेंडू 8 आल्या आणि तिसऱ्या बॉलवर त्याला ट्रॅप केलंय आणि तो झालाय बॅक टू द डगआउट. फलंदाज क्रमांक 1 टीम बामण डोंगरी पाहायला मिळालाय जो बाद झालाय. आता जिंकण्यासाठी अजूनही 18चं टार्गेट आहे, 17चं टार्गेट आहे. अजूनही 9 काढायचे, 8 काढायचे, 9 झालेले आहेत. तुमचं किती लक्ष आहे ते आम्हाला पाहायचं होतं ना. म्हणजे 12th मॅन फक्त येत आहेत, बसतायत मोबाईलवर, चीट चॅट करतायत. रात्री आता कोण ऑनलाईन असेल एवढ्या रात्री? नाही, तुमचं नाही. मी नाव घेतलंच नाहीये कोणाचं, मी कोणाचंच नाव घेतलंय. मला हेही ठाऊक होतं की तेजस आता पॉइंट आउट करणार आहे. आमच्याकडे 2 12th मॅन आहेत, हरकत नाही. पण टीम बामण डोंगरी या टीमचे 12th मॅन ते रिलॅक्स बसले नाहीयेत, ही एक चांगली बाजू आहे. हरकत नाही, छान. पुन्हा एकदा तीच दहशत, तोच दरारा, तोच प्रतिभावंत खेळाडूंचा, तोच खरं तर एक जबरदस्त भारगच्च खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, विथ लिडरशिप स्किल्स, खेळातली शिस्त आणि पुन्हा एकदा एक स्टँडर्ड खेळ असतो ना, तो स्टँडर्ड खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपण तेजस म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम बामण डोंगरी यांचा उल्लेख करतोय. आणि हा झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक साहिल होते, साहिल नाईक, वन ऑफ द फायनेस्ट आउटस्टँडिंग आउटफिल्डर, त्यांना झेल टिपला. अक्षय पाटील यांना मिळते. अजून एक यश, रणसंख्या झाली होती 10, अजूनही 7 काढायचे आहेत. 17चं टार्गेट आहे. आयोजकांचा अट्टास. दिवसाचं क्रिकेट आता भरपूर झालं आणि सर्वच गोष्टी सूर्यप्रकाशात न्याहाळून पाहायच्या नसतात आणि म्हणूनच काही चंद्राच्या शीतल छायेत सुद्धा अनुभवायच्या असतात आणि नाईट क्रिकेटची वेगळी मजा असते. 10 धावा झाल्या, 7 काढायचे आहेत. फक्त 7 टू विन, सिंगल डिजिटमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू आणि 7 धावा. चला थोडं फास्ट खेळा. नवजीवन मुलेखंड टीमचे प्रतिनिधी आलेत, नेरी टीमचे प्रतिनिधी आलेत. चिठ्ठ्या आपण पाडणार आहोत. प्ले बाय, बरोबर. एका टीमला मिळणार बाय, तो जाणार थेट फायनलमध्ये. 2 टीम्समध्ये होईल सेमीफायनल. स्विच अँड मिस्ड बाय इंचेस आणि येईल डॉट बॉल. बराच वेळ आपण डीजे मास्टरला थोडं थांबवलंय कारण आपल्याला मॅचेस लवकर कव्हर करायचे आहेत. अजूनही 7 काढायचे आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मध्ये परिवर्तन होईल. बॉलिंगसाठी संग्राम आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करणाऱ्या टीमचं भरपूर कौतुक झालं. गोलंदाजी करणाऱ्या टीममध्ये आपण ओमी किनीसारखा खेळाडू पाहिला, त्याचा खेळच फार छान झाला. अंतिमच्या टप्प्यामध्ये त्याला अपयश आलं. गोलंदाजी करत असताना अक्षय पाटीलने चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग करत असताना आत्तापर्यंत एकही चूक झाली नाही आहे, ही चांगली बाब आपण दिवा कोलीवाडा टीमच्या वतीनं प्रेक्षकांना आपण सांगूया. प्रयत्न चांगला झाला. दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी बॅटर. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया असे 2 संघ जर का असते तेव्हा मॅच चांगली होणार, परंतु इथे 7 काढायचे आहेत आणि या मॅचला रंगतदार बनवण्यासाठी गोलंदाजांना आपले चांगले प्रयत्न करावेच लागतील.
गिरीश सावंत होते फिल्डर लॉंग ऑफमध्ये. बॉलला लॉफ्ट केलं होतं, फटका टायमिंग नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये फक्त 2 मिळाला. संग्राम एक लेदर क्रिकेटचा अप्रतिम खेळाडू. पहिल्या बॉलवर 2 आल्या, आता 5 काढायचे. स्टँड आउट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आहे. मला वाटतं पुरस्कृत आहेत आमच्या समवेत निखिल, मगाशी त्यांचा आम्ही उल्लेखही केला. पहिल्यांदा आम्ही इथे आलो तेव्हा टीम बामणडोंगरी टीमचे पुरस्कर्त्यांसोबत आमची थोडी चर्चा झाली. मिनी हेलिकॉप्टर, इम्प्रोवाइज फटका आणि 2 मिळतील. जस्कर नाईट आपण एन्जॉय करतोय काँग्रेस चषक 2025. आणि ज्या खरंतर पुरस्कर्त्यांनी टीम बामणडोंगरी या टीमला पुरस्कृत केले, लियाना जियांश अँड युग 11 टीम जीवदानी बामणडोंगरी, संदीप ठाकूर आणि निखिल घरत. त्यांचा संघ ऑलमोस्ट आता मात्र काही इन मीन 3 धावांची गरज आहे आणि किमान एका बक्षिसाला पात्र ठरतील. म्हणजे किमान 1 बक्षीस त्यांना मिळणार. मग दॅट मे बी अ फर्स्ट प्राइज, दॅट मे बी सेकंड प्राइज, इट मे बी थर्ड प्राइज एज वेल. पण या मॅचमध्ये चांगला खेळ झालाय. चला दिवा कोलीवाडा संघ इथे थोडं दडपणाखाली. साहिल नाईक काही मॅजिक दाखवावी लागेल. ओ चांगली बॉलिंग क्विक क्लेवर संग्राम आहेत. आणि तिसरं पंचांकडे हा DRS. अतिशय सुनियोजित हे आयोजन. सुरुवात थोडी मी म्हणेन उशिरा आपण केली, हरकत नाही. 3:38 झाले. तिथून पुढे आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. 3-3 षटकांचे म्हणजेच जवळजवळ 1 तासाचं सेशन आपलं उर्वरित असणार आहे. बॅट फिरवली आहे, येईल डॉट बॉल, 2 सलग डॉट चेंडू. मॅचमध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्ट, मॅचमध्ये पुन्हा एकदा इंटेन्सिटी वाढली आहे आणि पुन्हा एकदा बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग होत असताना दिवा कोलीवाडा जिंकण्यासाठी अजूनही 3ची गरज. येणारे चेंडू असतील 8. हे 2 चेंडू किमान जर का डॉट टाकले, एखादी विकेट जर का घेतली तर या मॅचमध्ये सामना खरं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल. हलवार पद्धतीनं शहाणपण दाखवलं. त्यानं स्वतःशी आत्मसंवाद केला, स्वतःला सांगितलं की आता 2 चेंडू डॉट गेलेत, इथून पुढे डॉट नको, म्हणूनच फक्त बॅकफूट पुश केलेल्या बॉलवर धाव मिळाली. 1 ना आता जिंकण्यासाठी फक्त 2ची गरज असणार आहे. जस्ट 2 to win. चांगला परफॉर्मन्स झाला आज टीम बामणडोंगरी या टीमचा. पुण्याच्या तो दबदबा पाहायला मिळाला. एक्स फॅक्टर गोलंदाज चालले. याही वेळी त्यांनी प्रोडक्टिव्ह गोलंदाजी केली. फलंदाजांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. फिल्डिंग करत असताना खेळ चांगला झाला आणि विजयी फटका 2 मिळतील. आणि या मॅचमध्ये सलग 3ऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल. अँड द नेम इज मिस्टर आदित्य पाटील AP. प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज. सलग 3 मॅचेसमध्ये 3 मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्यांना मिळालंय, या स्पर्धेमध्ये ज्यानं मेडन षटक हाताळलं, या स्पर्धेमध्ये ज्यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल फेकले, तो बामणडोंगरी या टीमचा स्ट्रायकिंग बॉलर आदित्य ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला आपण